सुंदर मनामध्ये भरली. अरे बाप मग क्या पाहिलं का हे काय म्हणे यार ती काय जळलं पण काय सूद जळला पण पीळ जात नाही. पीळ जात नाही तशातली गत यार तुझ्या आब्या डार्लिंग. ऐक ना आपलं वैर वेगळे पण ना जे काय झालंय ना ते लय वाईट झालं यार. आप्पांनी तुला परवानगी द्यायचं सोडून तुला सोडून दिलं की रे आब्या. सोडून दिलं रे आब्या. असं कसं झालं रे आब्या. असं कसं झालं रे आब्या. आपणकडे तूच गेलता ना फोटो घेऊन. अरे गेलतो ना फोटो घेऊन पण मी का गेलतो कारण असं होऊ नये एवढंच मला आप्पांना सांगायचं होतं आणि तेच बोललो मी आप्पांना. विचार ना तू त्यांना माझा असं काहीच हेतू नव्हता बाई. आप्पांना तुझा शेवट पावला नसता म्हणून त्यांनी तुला घराबाहेरचाच रस्ता दाखवला की रे आब्या. रस्ता दाखवला रे आब्या. रस्ता दाखवला रे आब्या. रस्ता दाखवला रे आब्या. हाऊ क्यूट. रस्त्यावर आल्यावर जागीरदारांची जागिरी उतरली वाटतं. आता काय खाय प्यायचे वांदे झाले असतील ना नाही का. पण आबे डार्लिंग तू टेन्शन नाही घ्यायचं बरं. काही गरज लागली तर आपल्याला हाक मारायची भाऊ. काय आपल्याला खोल्या पडेल आहेत का रे मुक्या. हा तू तर रेंटही नको देऊ मला. तिकडं 3-4 गावाची ज्वारीची पोती आणून टाकतो एक जाता आणून टाकतो आणि तिकडे तू चालू होऊन जा नाही का फुल साऊंड मध्ये डीजे रिमिक्स अकॅडमी गाडमी अकॅडमी गाडमी अकॅडमी. भाई यार मदत तर लागेल ना. तेव्हा मदतीची गरज नाही मला. ए बेडे ए ए ए अभ्या डार्लिंग अरे मित्र आहे तू आपला. मित्र म्हणून गेलता का फोटो घेऊन आपणकडे. हा गेलतो कारण आपल्याला नकोय तू शर्यतीत. हे तू कोण आहे ठरवणारा. या शर्यतीचा 2 टाइम विनर दौलतराव सर्जेराव निंबाळकर. काय ना शर्यत गावची किंवा घरची नाही. हा पण प्रश्न गावच्या इज्जतीचा आहे ना भाई. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना शर्यतीत एंट्री नाही. मग लायकी तर तुमची बी नाही ना. दौलतराव सर्जेराव निंबाळकर. घाबरतो तू म्हणून तर चांगल्या चांगल्या पोरांना आधीच रिजेक्ट करतो ना तू. ए काय बोलला तू. खरं बोललो लागलं. माझी लायकी काढतो तू. रस्त्यावर आला तू खाय प्यायचे वांदे झाले तुझे तरी गुरमी नाही गेली का अजून. धरा रे आला काढा याचा माज काढा जरा.
तुम्हाला काय सारखंच पाहायला बोलवलं काय इकडं? जा त्याला. असे एक दांडगे ट्रेनर आहेत ना, जर अशी एक दिली ना माणसाला तर माणूस जागेवर उठायचं ना, माहितीये. पण सर त्यांची फी परवडणार नाही आपल्याला. ते हे पहा, कसं आहे ना, ही शर्यत जर जिंकायची असेल ना तर हे असले खर्च करावे लागणार आता. आणि लतिका, आपणशी बोलून घ्या आणि अभिनव मिरावांना घरी आणा. आता हीच वेळ आहे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची, समजतंय का? खेळाडू मेंटली स्टेबल नसेल तर कशी जिंकणार शर्यत? दारोदारी फिरत राहिलं तर होईल का त्याची तयारी? लतिका, त्या दौलतचं पाय, त्याचे सगळे ट्रेनर, त्याची सगळी फॅमिली जमा होते. अहो सर, आपल्याला दौलतची तुलना नाही, स्पर्धा करायची. त्याची स्ट्रेंथ वेगळी आहे, अभ्याची वेगळी. अगं पण त्या ट्रेनर कडून आपण बोलू यावर सर. तू काहीतरी कर लतिका, नाही तर मला काहीतरी करावं लागेल, कळलं? हा? आणि आपणशी बोला बरं. अभ्या डार्लिंग, मागत पडेल तुला. मागत पडेल आत्ताच्या आत्ता इथं तुझे 2 तुकडे करून फेकून दिला ना तर कोणाच्या बापाला कळणार नाही. दौलतराव, असं काही करू नका, आमचं अख्खं करिअर बरबाद होईल. आबासाहेबांच्या सांगण्यावर इथं आलो आम्ही. असं काही नाही करत आहे, फ्रेंड आहे आमचा. कारण मग दोस्त आहे आमचा, डार्लिंग म्हणतो आम्ही याला. त्याचा एक चेला आपल्याला नडला होता, कोण रे, काय नाव त्याचं? सुनिया. सुन्याची वाटी भरली होती, त्याचं सामान पडेल असेल ना गाडीत. आहे ना, लाल चुनरी, बांगड्या भिंगड्या, चला आणू. आणतो. शेट, शर्यत हारल्यावर तुला घालावेच लागतील ना बांगड्या. आता जरा ट्रायल. कालप्या वडणी आण रे. शेट, हो गया कुंकू. मालक, चावला तुम्हाला, लय दात आले तुला. तुझा विषय संपून टाकतो आज अभ्या डार्लिंग. मालक. शेट, नरड फोडून ठेवतो आज तुझा अभ्या. काही माजला तो. दौलत!